चला गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन लेक्चर पाहणार आहे जे आपण ऑलरेडी एक डिस्कस केलं होतं. दॅट इज 14.1 इकोसिस्टीम. या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं ऑलरेडी. आपण डिस्कस चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. दॅट इज इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. 14.1 आपण स्टार्ट केलेला आहे. एक फास्ट त्याचं रिव्हिजन घेऊया आणि नंतर पुढे एक प्रोसेस कंप्लीट करूया. ठीक आहे. तर सर सर्वात आधी आपण पाहिला होता एक पॉइंट दॅट इज दॅट इज इकोसिस्टीम. व्हॉट इज इकोसिस्टीम का पाहिलं होतं सर आपण? व्हॉट इज इकोसिस्टीम. ठीक आहे. हे इकोसिस्टीम टर्म देणाऱ्या सायंटिस्टचं नाव आपण घेतलं होतं. कोणी सांगू शकते का? विचार करा. तर सायंटिस्टचं नाव होतं टेन्सले. इन 1935 या इयरमध्ये या सायंटिस्टनी काय सांगितलं होतं? इकोसिस्टीम हे टर्म दिली होती. टेन्सली स्पेलिंग बरोबर आहे, एक वेळ चेक करा. इन 1935. ओके. टेन्सले झाला सर. याच्यानंतर आपण पाहिलं होतं दोन टाईपचे इकोसिस्टीम. दॅट इज टाईप्स. कोणकोणते टाईप्स सर? तर टाईप्समध्ये आपण पाहिलं होतं पहिली टाईप दॅट इज ॲक्वेटिक इकोसिस्टीम आणि टेरिस्टेरियल इकोसिस्टीम. ठीक आहे. दोन टाईपची इकोसिस्टीम आपण पाहिली होती. त्याच्यानंतर आपण परत त्याला डिवाइड केलं होतं कशामध्ये? नॅचरल इकोसिस्टीम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं सर. हा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं इकोसिस्टीम व्हॉट इज स्ट्रक्चर अँड फंक्शन. यानंतर आपण सेकंड पॉइंट स्टार्ट केला इकोसिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन. स्ट्रक्चर अँड फंक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये सर आपण फर्स्ट पॉइंट डिस्कस केला होता जे होतं स्पाइटल पॅटर्न. SPAITAL. ठीक आहे. स्पेलिंग चेक करत जा. आपले स्पेलिंग थोडे बहुत मिस्टेक होतात. ठीक आहे. स्पाइटियल पॅटर्न्स. तर स्पाइटियल पॅटर्न्स आपण दोन टाईपचे पाहिले होते. एक स्ट्रॅटिफिकेशन आणि एक झोनेशन. स्ट्रॅटिफिकेशन अँड झोनेशन. स्ट्रॅटिफिकेशन जे होतं सर ते कसं होतं सर? तर स्ट्रॅटिफिकेशन इट इज वर्टिकल डिस्ट्रीब्युशन. वर्टिकल. आणि हे कसं होतं सर? हॉरिझॉन्टल. एकच डेफिनेशन लर्न करायला सांगितली होती स्ट्रॅटिफिकेशनची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट सुरू केला दॅट इज प्रोडक्टिव्हिटी. काय सुरू केलं? प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. नवीन पॉइंट स्टार्ट झाला प्रोडक्टिव्हिटी. सर प्रोडक्टिव्हिटी मध्ये आपण दोन टाईपच्या प्रोडक्टिव्हिटी पाहिल्या. ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी. ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी अँड नेट प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. कोणत्या प्रोडक्टिव्हिटी पाहिला? ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी, नेट प्रोडक्टिव्हिटी. नेट प्रोडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला घेतला होता आपण. तो इम्पॉर्टंट होता. फॉर्म्युला होता सर ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी रेट. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेशन इज इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. एवढं आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. ठीक आहे. हे झालं होतं सर आपलं लेक्चर 1 दॅट इज 14.1. आपण स्टार्ट केलं होतं सर चॅप्टर नंबर 14 दॅट इज इकोसिस्टीम फर्स्ट टॉपिक 14.1. आज आपल्याला 14.1 कंप्लीट करायचं आहे. म्हणजे लास्ट पॉइंट आपला येणार याच्यामध्ये दॅट इज डिकम्पोजिशन. ठीक आहे. काय पाहणार आपण नवीन टॉपिक? डिकम्पोजिशन. सिंपल होतं. आतापर्यंत आपण एवढ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. तर स्टुडंट जर का तुम्हाला लेक्चर आवडत असेल किंवा काही कमेंट असतील किंवा काही सजेशन असतील तुम्ही फ्रीली सजेस्ट करू शकता. सर आपण असं करायला पाहिजे, सर थोडंसं हे करा. फक्त शिकवणार मी माझ्या पॅटर्ननी. ठीक आहे. प्रॉपर सुरू आहे. लाईन टू लाईन घेत आहे मी. म्हणजे सर्व गोष्टी आपल्या का होतील? क्लिअर होतील. ठीक आहे.
मन लावून ऐका, हा सगळ्यात पहिला पॉईंट असायला पाहिजे तुमचा की आपण मन लावून ऐकत आहे, ठीक आहे. आणि बुक उघडून ठेवायची आणि एक शॉर्ट नोट स्वतःची तयार करायची, ठीक आहे. लवकरच आपण एक शॉर्ट नोट पण तुम्हाला एक सेक्शन ठेवणार आहे की कोण शॉर्ट नोट्स चांगली बनवते, एक छोटं प्राइज ठेवणार मी त्याच्यात या चॅप्टरच्या लास्टमध्ये, बेस्ट शॉर्ट नोट्स अवॉर्ड, ठीक आहे. छोटासा एक प्राइज राहणार, बेस्ट शॉर्ट नोट्स अवॉर्ड, पूर्ण लेक्चरचा म्हणजे पूर्ण चॅप्टरचा, एक लेक्चरचा नाही, ठीक आहे. रिव्हिजन करत राहा, वेळ कमी आहे, अभ्यास करत राहा, ठीक आहे. आपल्याला पाहायचं आहे आता नेक्स्ट पॉईंट, दॅट इज डिकम्पोजिशन. पहा सर, डिकम्पोजिशन शॉर्ट पॉईंट आहे, आज थोडं शॉर्टमध्ये आपलं म्हणजे लवकर होऊन जाणार आपला लेक्चर. डिकम्पोजिशन, तर व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन? तर डिकम्पोजर्स आर ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॅटर इनटू इनऑर्गेनिक सबस्टन्स लाईक कार्बन डायऑक्साइड, वॉटर, न्यूट्रिशन, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन. तर तुम्ही कसं सांगता या डेफिनेशनला? मी असं म्हणणार, द प्रोसेस इन विच there is breakdown of complex organic substances into inorganic substances such as carbon dioxide, water and other nutrition. This process is called as decomposition. सिंपल आहे, असंही लिहिलं तर कोणी तुमचे मार्क काटणार नाही, ठीक. मनाने थोडेसे वर्ड जॉईन करायचे. The dead remaining of the plant and animal include the fecal material consist of debris, that is detritus, which are the raw material for decomposition, ठीक आहे. मग सर मेनली डिकम्पोजिशन कशाचं होते? तर मेनली डिकम्पोजिशन हे जे वेस्ट सबस्टन्सेस असतात आपले, जसं की प्लांट रेसिड्यू झाला, ॲनिमल रेसिड्यू झाला, ठीक आहे, काही सबस्टन्सेस असतील ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, दॅट इज व्हेजिटेबल रेसिड्यू, फूड रेसिड्यू, ठीक आहे, इन्क्लुडिंग फिकल मटेरियल, जसं की आपण शेण यूज करतो गाईचं, हे काय असते? बेस्ट डिकम्पोजर्स, ठीक आहे. तर या सर्व गोष्टीचं काय होते सर? डिकम्पोजिशन, ठीक आहे. मी येत्या वेळेस कधी पाहिलं की रोडच्या साईडला एक कुत्रा मेलेला आहे, ठीक आहे. मग मी दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्याच्याकडे पाहतो, तो फुगलेला असते, कारण की सर आतमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन सुरू झाल्या, ठीक आहे, त्याला डिकम्पोज करण्यासाठी, त्याच्यामुळे तो फुगला. 3 दिवसानंतर पाहतो सर, तर तो वरतून त्याचे हेअर लॉस झालेले आहेत आणि त्याची स्किन डिकम्पोज होणं सुरू झाली, ब्लॅक झाली, ठीक आहे. 4th डे पासून त्याचा स्मेल येते, मग त्याची साईज रिड्यूस होऊन 6, 7, 8, 9, 10 अशा काही दिवसानंतर त्या बिचाऱ्या डॉगची कंडिशन काय होते? फक्त बोन्स. मग सर हे जे बोन्स आहेत यांना डिकम्पोज होण्यासाठी किती वेळ लागते, ठीक आहे. तर एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करायचं आहे, जे लोक पाहतील त्यांच्यासाठी, की हाऊ मच टाइम इज needed to decompose bone, ठीक आहे. बोन्सला डिकम्पोज होण्यासाठी किती वेळ लागते, ठीक आहे. एक क्वेश्चन आहे, याचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचा आहे, ठीक आहे. आता पुढे द इम्पॉर्टंट स्टेप आर, पहिली स्टेप आहे सर फ्रॅगमेंटेशन, दुसरी आहे लिचिंग, कॅटाबोलिझम, ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. तर किती स्टेप मध्ये होते डिकम्पोजिशन? तर डिकम्पोजिशन टेक्स प्लेस इन गिवन 5 स्टेप. फर्स्ट स्टेप इज फ्रॅगमेंटेशन. सेकंड स्टेप इज लिचिंग, ठीक आहे. थर्ड स्टेज इज कॅटाबोलिझम. फोर्थ स्टेप इज ह्युमिफिकेशन and last step is mineralization. Fifth step, that is mineralization, ठीक आहे. तर आपले असे किती स्टेप आहेत? 5 स्टेप. हे 5 स्टेप आपल्याला या लेक्चर मध्ये काय करायचे आहेत? क्लिअर करायचं आहे. तर पहिली स्टेप इथं दिलेली आहे फ्रॅगमेंटेशन. पहिली स्टेप काय दिलेली आहे सर? फ्रॅगमेंटेशन. Detritus such as earthworm break down the detritus म्हणजे dead bodies into small fragment or particle. This process is called as fragmentation. सर नावच सांगत आहे की जे मोठी बॉडी असणार, या मोठ्या बॉडीला छोट्या छोट्या तुकडेत काय होणार? ब्रेकडाऊन होणार. हे ब्रेकडाऊनची प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन.
डेफिनेशन विचारणार का सर? तर नेवर, नेवर, कधीच विचारणार नाही हे डेफिनेशन. सर का बरं असं म्हणत आहे एवढं कॉन्फिडंटली? कारण की फ्रॅगमेंटेशनचे दुसरे पण मिनिंग निघतील याच चॅप्टर मधला असं विचारू शकत. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये भी फ्रॅगमेंटेशन आहे, असेक्शुअल मध्ये पण फ्रॅगमेंटेशन आहे. तर हा क्वेश्चन विचारायचे चान्सेस काय कमी आहेत. ठीक आहे. पुढची प्रोसेस, बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज लिचिंग. तर आपल्याला काय पाहायचं आहे? लिचिंग इम्पॉर्टंट पॉइंट आहे, वर फोकस ठेवा. लिचिंग, water soluble inorganic nutrients go down, that is percolate into the soil horizon and get precipitated as unavailable salt. या प्रोसेसले काय म्हणतात सर? लिचिंग. जी समजा सर हे ग्राउंड आहे, या ग्राउंडवर हे काय आहे सर? एक डेड बॉडी आहे. ठीक आहे, छोटीशी डेड बॉडी काढली आपण. ठीक आहे, मेल्यावर पण हसत आहे हा. ठीक आहे, ठीक आहे, हे डेड बॉडी आहे. आता या डेड बॉडी मधले काही इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट असतील. हे जे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स असतील सर, हे न्यूट्रिएंट्स जे का राहतील सर? वॉटर सोल्युबल. हे वॉटर सोल्युबल न्यूट्रिशन वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन का होतील सर? खाली खाली जाणार आणि कशाच्या फॉर्म मध्ये स्टेबल राहतील? सॉल्टच्या फॉर्म मध्ये. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज लिचिंग. या प्रोसेसला आपण काय नाव दिलं सर? लिचिंग. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे सर, इथून स्टार्ट झाली. बॅक्टेरियल अँड फंगल एन्झाइम डिग्रेड द डेट्रियर्स इन सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅटाबोलिझम. ठीक आहे. अजून एक प्रोसेस आली, कोणती सर? कॅटाबोलिझम. आता काय येतील सर? याच्यावर बॅक्टेरिया आणि फंगल अटॅक होणार. ठीक आहे, फंगस. आणि हे बॅक्टेरिया आणि फंगस पण काय करतील सर? सेम गोष्ट काय करतील? इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंटला मध्ये यांना कन्वर्ट करतील. ठीक आहे, मोर बॅक्टेरिया मोर लिचिंग. म्हणजे कॅटाबोलिझम इज डायरेक्टली डिपेंड ऑन, सॉरी, लिचिंग इज डायरेक्टली डिपेंड ऑन कॅटाबोलिझम. ठीक आहे, या प्रोसेसला आपण नाव दिलं कॅटाबोलिझम. हे आले सर तर कॅटाबोलिझम. मग सर कॅटाबोलिझम का बरं? कारण की हे काय करतात? कॅटलिस्टचं काम करतात आणि या सबस्टन्सला डिग्रेड करण्यासाठी काय करतात? स्पीडअप करतात. म्हणून त्या प्रोसेसला नाव दिलं कॅटाबोलिझम. आणि या प्रोसेसला नाव दिलं सर तुम्ही लिचिंग. ठीक आहे, हे डेफिनेशन विचारू शकतात. व्हॉट इज लिचिंग? व्हॉट इज लिचिंग? हे डेफिनेशन काय इम्पॉर्टंट आहे. लिचिंग इज अ प्रोसेस इन विच द वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस गेट प्रिकॉलेटेड इनटू द सॉइल in presence of water. This process is called as leaching. ठीक आहे. कॅटाबोलिझम पण विचारायचे चान्सेस नाही आहेत. ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट ऑल द अबव स्टेप इन डिकम्पोज ऑपरेट सायमल्टेनियसली. दोन्ही गोष्टी का राहिल्या? सायमल्टेनियसली. ठीक आहे, असं नाही वाटायला पाहिजे पहिले फ्रॅगमेंटेशन होईल मग 10 दिवस तर फ्रॅगमेंटेशनलेस लागतील. तर फ्रॅगमेंटेशन पण सुरू आहे, लिचिंग पण सुरू आहे, ॲज वेल ॲज कॅटाबोलिझम पण सुरू आहे. सर्व प्रोसेस सोबत सोबत सुरू आहे. ठीक आहे, एवढं समजलं? अशा आपले 3 प्रोसेस झाले. पहिली प्रोसेस फ्रॅगमेंटेशन, इथं पण बॅक्टेरिया वगैरे येतील. दुसरी प्रोसेस लिचिंग, तिसरी प्रोसेस कॅटाबोलिझम. तिन्ही प्रोसेस सोबत सुरू आहेत. MCQ टाइप क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस ऑकर फर्स्ट? फर्स्ट कोणतीच नाही सर, सर्व काय सायमल्टेनियस आहेत. ठीक आहे, MCQ टाइप इथं फिरून विचारू शकते नीट लेवलमध्ये. ठीक आहे, नीटमध्ये असे फिरून आलेले क्वेश्चन जास्त असतात. ठीक आहे, म्हणजे जे क्लिअरली विचारणार नाही, डायरेक्टली विचारणार नाही, इनडायरेक्टली विचारणार. ठीक आहे, चला आता पुढचा पॉईंट आहे ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. काय सर? ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन सर ऑकर्स ड्युरिंग डिकम्पोजिशन इन द सॉइल. ह्युमिफिकेशन आणि मिनरलायझेशन हे दोन्ही गोष्टी कधी होतात सर? जेव्हा तो सबस्टन्स सॉइलमध्ये मॅक्झिमम ऍड होते. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की रोडवर एक डॉगची डेथ झाली, मग तो डॉग का होते? हळूहळू डिकम्पोज होते आणि तो सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त येते. तर तिथं का होते? ह्युमिफिकेशन स्टार्ट होते. ठीक आहे, इथून आलं ह्युमिफिकेशन. ह्युमिफिकेशन लीड्स टू अक्युमुलेशन ऑफ partially decomposed and dark color amorphous colloidal organic substance called as humus. हे डेफिनेशन आलेलं आहे. तर इथं काय यूज करायचं आपण? ड्युरिंग ह्युमिफिकेशन लीड्स टू अक्युमुलेशन ऑफ
partially decomposed substance which is dark black in color, amorphous in nature and colloidal organic substance is called as humus. तर काय क्वेश्चन येऊ शकते सर, डिफाइन ह्युमस, ह्युमिफिकेशन येणार नाही, डिफाइन काय येणार सर, ह्युमस. ठीक आहे, डेफिनेशन कोणाची येणार सर, ह्युमसची. एवढा पॉइंट क्लिअर झाला. दॅट इज रेस्टेंट टू मायक्रोबियल ऍक्शन अँड अंडरगो डिकम्पोजिशन ॲट एक्स्ट्रीमली स्लो रेट. आता जेव्हा सर ह्युमस तयार झालं तर बॅक्टेरिया आणि फंगस जे होते सर, जे आपण मागच्या प्रोसेसमध्ये पाहिलं की जे काय करू राहिले होते, कॅटाबोलिझम. तर हे कॅटाबोलिझम करणारे हे बॅक्टेरिया आणि फंगस हे यांची ऍक्टिव्हिटी काय होते सर, स्लोअर डाऊन आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ह्युमस. द ऍक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया गेट स्लोअर डाऊन, गेट स्लोअर डाऊन when humus is formed. when humus is formed, जेव्हा ह्युमस बनलेला असते तेव्हा तुम्हाला काय तयार होते सर, तर तेव्हा हे बॅक्टेरियल आणि कॅटाबोलिझमचा रेट काय होते सर, स्लो होते. ह्युमस फॉर्मेशन चेंज इन सॉइल टेक्स्चर, इन्क्रीज इन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणून हे जे असते सर ह्युमस आपण काय करतो, शेतामध्ये टाकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता डॉगनी प्लांट रेसिड्यू, हे जे ह्युमस तयार होणार सर हे आपल्या सॉइलला काय बनवते, मोर फर्टाईल. पहिला पॉइंट, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवते सर, ॲज वेल ॲज सॉइलचं टेक्स्चर वाढवते, म्हणजे जे ग्रे सॉइल असते त्याला ब्लॅक सॉइलमध्ये कन्वर्ट करते, म्हणजे फर्टाईल सॉइलमध्ये कन्वर्ट करते. पुढचा पॉइंट, बीइंग कोलायडल इन नेचर, कोलायडल इन नेचर ह्युमस सर्व ॲज रिझर्वायर ऑफ न्यूट्रिशन. Humus act as reservoir of nutrition. Fill in the blanks विचारणार सर, काय विचारणार, fill in the blanks. Dash is served as reservoir of nutrition. The humus is served as reservoir of nutrient. The humus is further degraded by some microbes and release the inorganic nutrients which occur. This process is called as mineralization. तर मग आपण काय म्हणू, when humus is added in soil, when humus is added in soil, it release inorganic nutrients occur by the inorganic nutrient into soil, due to which याच्यामुळे काय होणार सर, न्यूट्रिशनल लेवल त्या सॉइलची वाढणार, आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज मिनरलायझेशन. ठीक आहे, असे आपले 5 प्रोसेस संपले. फ्रॅगमेंटेशन, त्याच्यानंतर कॅटाबोलिझम, त्याच्यानंतर लिचिंग, त्याच्यानंतर ह्युमिफिकेशन, त्याच्यानंतर मिनरलायझेशन. ठीक आहे, याच्या आधी आपण पाहिलं प्रोडक्टिव्हिटी. इथं आपला काय संपलेला आहे सर, 14.1 टॉपिक. आता याला आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. इथं पहा, द डिकम्पोजिशन इज अ प्रोसेस रिक्वायर्ड ऑक्सिजन, टेम्परेचर अँड सॉइल मॉइश्चर आर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू रेग्युलेट. पहा, जर कधी पावसाळा असला सर तर ते डॉगचा स्मेल जास्त येणार, उन्हाळा असला तर डिकम्पोजिशन काय राहणार, स्लो राहणार. टेम्परेचर अँड सॉइल मॉइश्चर इज द it's perform main role, that is most important factor that regulate decomposition indirectly with the help of soil microorganism. Warm and moist environment favors the decomposition, आणि hot काय करते, फेवर करत नसते. hot atmosphere are unfavorable for decomposition. असे हे वर्ड समजले पाहिजेत की बुक मधलं ते आपण फक्त एक पॉइंट लर्न केला आणि इथं हा क्वेश्चन आला तर मग काय होते, फिरून विचारल्यासारखं होते. तर आपल्याला समजलं पाहिजे. वेअर ॲज लो टेम्परेचर अँड ॲनारोबिक कंडिशन इनिबिट्स डिकम्पोजिशन. तर हॉट पण इनिबिट करते ॲज वेल ॲज लो टेम्परेचर. हॉट टेम्परेचर ते इनिबिट करते ॲज वेल ॲज लो टेम्परेचर. ठीक आहे, कारण की मायक्रो ऑर्गॅनिझम इनएक्टिव्ह राहतात, म्हणून आपण कशाचं इन्व्हेंट केलं, फ्रीजमध्ये.
ठीक आहे. आपली जे फ्रीज आहे दॅट इज रेफ्रिजिरेटर आहे, त्या रेफ्रिजिरेटर मध्ये आपण फूड ठेवतो ते लवकर खराब होत नाहीत, कारण की तिथं टेम्परेचर का असते, लो असते. लो टेम्परेचर इनॅक्टिवेट द बॅक्टेरिया दॅट इज इनॅक्टिव्ह द कॅटाबॉलिझम प्रोसेस. कॅटाबॉलिझम होणार नाही म्हणजे मायक्रोबियल ऍक्शन होणार नाही, म्हणजे डिकम्पोजिशनचा रेट काय राहणार, स्लो राहणार. आता पहा इथं डिकम्पोजिशन सायकल दिलेली आहे. एक ट्री ग्रो ऑन अ सॉइल, यांनी काय केलं, लीफ याचं गळून पडलं. लीफ गळल्यानंतर इटन बाय द हर्बिओरस न्यूट्रिशनल एनर्जी फ्लो. ठीक आहे, एक तर इकडे जाऊ शकते फूड वेब मध्ये, किंवा सम न्यूट्रिशनल लिचिंग इनटू द सॉइल बाय द केमिकल ऍक्शन. याच्यातले न्यूट्रिशन आतमध्ये येतील. याचे न्यूट्रिशन आतमध्ये आले तर इथं हे दाखवले तुम्हाला, leaves partially consume and being lost form of become litter, that is हे ऑर्गॅनिझम तयार होतील, दॅट इज मशरूम लाईक ऑर्गॅनिझम, दॅट इज फंगल ग्रोथ. फंगल ग्रोथ होणार सर. ठीक आहे. नाही तर सर काय होणार सर, सॉइल रिच ऑर्गॅनिक कंपोनंट वाढत जातील. आता हे जर कधी वाढले तर याच्यामुळे हे अर्थवर्म वाढतील आणि त्याच्यामुळे काय वाढणार, सॉइलचं न्यूट्रिशन वाढणार. फर्दर या प्रोसेसला आपण म्हटलं मिनरलायझर. फर्दर डिकम्पोजिशन बाय द डिकम्पोजर्स, आणि डबल हे कोणाला भेटलं सर, प्लांटलाच न्यूट्रिशन म्हणून भेटत जाणार. अशा प्रकारे आपलं काय संपलं, डिकम्पोजिशन. ठीक आहे. आशा करतो तुमचा पॉइंट एवढा क्लिअर झाला असणार. आपण पुढे टॉपिक सुरू करू, दॅट इज एनर्जी फ्लो. तर पहा स्टुडंट, आपण सेकंड टॉपिक आज काय केला, कंप्लीट केला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय स्टार्ट केलं होतं, इकोसिस्टीमचा 14.1 हा टॉपिक दॅट इज डिकम्पोजिशन हा आपण कंप्लीट केला. ठीक आहे. क्वेश्चन विचारला होता, नक्की कमेंटमध्ये टाका. जे आपले स्टुडंट असतील किंवा जे स्टुडंट असतील ज्यांना आवडलं असेल तर ते सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, म्हणजे आता मी लिंक दरवेळेस पाठवणार नाही, तुम्ही तिथे या आणि बघा. ठीक आहे. काही क्वेश्चन असले तर क्लासमध्ये नक्की डिस्कस करा. सर या पॉईंटमध्ये हे समजलं नाही परत सांगा. ठीक आहे, असं जर काही झालं तुम्ही थोडे थोडे पुढे पुढे जाणार. ठीक आहे. बाकी उद्या पाहूया.